आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। भोंदूबाबाला पाठीशी घालणाऱ्या रुपाली चाकणकरांचा ईश्वरपूरमध्ये महिला काँग्रेसतर्फे जोडो मारो निषेध। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ आज वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी चाकणकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून आपला संताप व्यक्त केला। अशोक खरात या भोंदूबाबाने अनेक महिलांचे शोषण करून त्यांचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलांची नावे जाहीर करणे आणि संबंधित बाबाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मनीषा रोटे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सरकारवर ताशेरे ओढले। त्या म्हणाल्या, आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा जाहीर निषेध करतो। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करणाऱ्याला जर महिला आयोगाच्या अध्यक्षाच वाचवत असतील तर हे अत्यंत घृणास्पद आहे। रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, त्यांना या प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। भोंदूबाबा अशोक खरात याला कठोर शिक्षा व्हावी। या आंदोलनात शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे, ॲडव्होकेट अकिल जमादार, मेघा रोटे, ॲडव्होकेट मनीषा रोटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होत्या। महिला काँग्रेस नेहमीच पीडित महिलांच्या पाठीशी उभी राहील आणि हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष संध्याताई सवारखे आणि आमच्या नॅशनल हेड आशा लांबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आमचे शहरचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र शिंदे सरकार, त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट अकिल जमादार, आमच्या महिला सुनीता, मेघा, ॲडव्होकेट मनीषाताई, या सर्वच आम्ही महिला भगिनी या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय। समाजामधली ही प्रवृत्ती आता संपली पाहिजे। महिलांनी जागरूक राहणं फार गरजेचं आहे। महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबणं गरजेचं आहे। महिलांच्या मनाविरुद्ध अत्याचार करणं, त्यांचं शूटिंग करणं आणि ब्लॅकमेल करणं ही जगाच्या पातळीवर एप्स्टीन फाईनमध्ये हे घडलेलंच आहे। पण तीच प्रथा आज महाराष्ट्रात बघताना वाईट वाटतंय, कारण महाराष्ट्र आपला शाहू फुले आंबेडकरांचा आहे, अतिशय शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आणि अशा ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार होत असताना एखादी महिलाच त्या भोंदूबाबाला पाठीशी घालते आणि ती ही समाजाची प्रतिनिधित्व करणारी महिला आयोगाची मान्यवर आणि कुठल्या तरी पक्षाची महिलांचे प्रदेश अध्यक्ष, त्या अशा पद भूषवणाऱ्या महिलेला, अशा महाराजांना पाठीशी घालणं हे महाराष्ट्राला निश्चितच घृणास्पद आहे आणि आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो महिला काँग्रेसतर्फे। महिला काँग्रेस ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्या महिलांच्या नेहमी पाठीशी राहील। त्यांची नावं घोषित न करता महिला काँग्रेसच्या आम्ही पदाधिकारी त्यांच्यासाठी रात्र निषेधादरम्यान तुम्ही रुपाली चाकणकर यांचे काय तुमची प्रमुख मागणी काय आहे? रुपाली चाकणकरांनी पहिला राजीनामा द्यावा, त्यांना सह आरोपी करावं अशी आमची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा।